नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहिती द्युती आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमधून प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमध्ये प्रवेश कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना गरज आहे या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी किंवा या विद्यापीठातून केलेला कुठलाही कोर्स हा शासन मान्यता आहे. तुम्ही या विद्यापीठामधून जर का पदवी घेतलेली असेल तर ती पदवी तुम्हाला MPSC UPSC किंवा कुठल्याही शासकीय सरकारी सेवा भरतीसाठी ही ग्राह्य धरली जाणार आहे. तर मित्रांनो, आत्ताच प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे विविध कोर्सेससाठी आणि शेवटची अंतिम मुदत आहे 15 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमधून कोणकोणते कोर्स करू शकता किंवा कोणकोणते तुम्ही पदवी किंवा पदविका करू शकता याची माहिती तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमध्ये प्रवेश कसा घ्यायचा यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमधून पण अप्लाय करू शकतात. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो मोबाईलमधून प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश कसा घ्यायचा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल तर क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथं YCMOU असे टाईप करा. YCMOU टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल. तिथं दिलेलं आहे त्यांनी हॉल तिकीट ऑनलाईन ॲडमिशन. तर ऑनलाईन ॲडमिशन याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे नवीन प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. जर का मित्रांनो तुम्ही तुम्ही याच्या आधी मुक्त विद्यापीठाला प्रवेश घेतलेला नसेल तर तुम्ही सुरुवातीला जो बॉक्स दिलेला आहे नवीन प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला तिथं क्लिक करायचं असेल आणि जर का तुम्ही ऑलरेडी प्रवेश घेतलेला असेल आणि तुम्ही सेकंड इयरला किंवा तुमच्याकडे जुना PRN नंबर असेल, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल आधी YCMमध्ये जर का तुम्ही आधी ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला एक PRN नंबर कायम नोंदणी क्रमांक भेटलेला असेल आणि तो जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शनमध्ये निवडू शकता. जसं त्यांनी म्हटलेलं आहे कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दुसऱ्या नंबरला. तर तुम्ही इथं जर क्लिक केलं आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर तिथं क्लिक करायचं आणि तिथं जाऊन तुम्ही PRN नंबर टाकायचा. मित्रांनो, मी YCMमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे माझा स्वतःचा PRN नंबर आधीच आहे. त्याच्यामुळे मी इथं क्लिक केलं आणि माझा PRN नंबर टाकला. आता प्रोसेसवरती मी क्लिक केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा माझा फोटो आलेला आहे. आता मी इथं माझा पासवर्ड टाकणार आहे. तर पासवर्ड वगैरे जनरेट कसा करायचा ते तुम्ही जर का ॲडमिशन नवीन घेणार असाल तर ते तुम्हाला तसं पासवर्ड OTPवरती पाठवता मोबाईल नंबरवरती. नाहीतर तुमच्याकडे आधीच PRN नंबर असेल तर त्याच्यासोबत त्यांनी इथं म्हटलेलं आहे पासवर्ड आपला डेट ऑफ बर्थ असतो. मित्रांनो, मी इथं माझा पासवर्ड टाकतो आहे. मित्रांनो, मी पासवर्ड चेंज केलेला असल्यामुळे ओपन नाही झालेले. मी परत नवीन पासवर्ड टाकतो आहे माझा. तर मित्रांनो, माझं इथं अकाउंट ओपन झालेलं आहे. माझं अकाउंट मित्रांनो तुम्हाला आधी सांगितलं की मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असल्यामुळे माझा आधीच इथं मला PRN नंबर पण भेटलेला होता आणि माझा आधीच अकाउंट आहे. इथं तुम्ही बघू शकता पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन, फोटो, साईन, ॲड्रेस, रिझर्वेशन, कॉन्टॅक्ट ही सगळी माहिती मी जेव्हा पहिल्यांदाच ॲडमिशन किंवा पहिल्यांदाच प्रवेश जेव्हा घेतलेला होता त्यावेळेस ही सगळी माहिती एकदाच भरून ठेवलेली आणि ती सेव्ह करून ठेवलेली आहे. आता तुम्ही तर खाली बघू शकता आपल्या ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत अजून असा एक बॉक्स ओपन होईल. पुढच्या पेजेसवर तुम्ही याल. आता तिथं हे बघा मी म्हटलेलं आहे प्रिव्हियस टर्म रिझल्ट डिटेल्स बघा माझे SYBA तुम्ही बघू शकता. SYBA रिझल्ट स्टेटस पास आहे आणि मी याच वर्षी TYBAची एक्झाम दिलेली असल्यामुळे अजून रिझल्ट तिथं दाखवत नाही. नॉट अवेलेबल म्हणतं आहे. आता पुढे बघा बाजूमध्ये त्यांनी दिले ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम्स. आता मी इथं क्लिक करतो आहे. तर मित्रांनो, हे बघा इथं कोणकोणते कोर्सेससाठी मी प्रवेश घेऊ शकतो. इथं नाव दिलेले प्रोग्राम नेम अँड स्कूल डिपार्टमेंट. तर याच्यात त्यांनी विविध प्रोग्राम जेवढे तुम्हाला ज्या कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचे आहे शिक्षणासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे. जसं की आरोग्यमित्र दिलेलं आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा व्हॅल्यू अँड स्पिरिच्युअल एज्युकेशन दिलेलं आहे. तिसऱ्या नंबरला ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ. असे विविध कोर्सेस आहेत. तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तो अभ्यासक्रमचा प्रोग्राम कोड जो इथं सुरुवातीला दिलेला आहे C+C52 G72 असे हे जे प्रोग्राम कोड आहे ते प्रोग्राम कोड सर्च बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि इथं सर्च करायचे आहे आणि किंवा तुम्हाला इथं जाऊन डेट लॅब्समध्ये क्लिक केल्यानंतर किंवा त्या कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सला ॲडमिशन ही प्रोसेस पुढे सुरू होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ऑनलाईन
YCMमध्ये प्रवेश घेऊ शकतात. मित्रांनो, जर का तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा. अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवून मी तुम्हाला प्रवेश घेण्यामध्ये मदत करेन. धन्यवाद.